अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. बॉम्बे उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय संस्थांना दिलासा. 24 फेब्रुवारी 2026 कोर्टाची समोर आपण परतसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. एकमेव चॅनल थोडक्यात स्पष्टीकरण देणारे कोर्टाच्या डिसिजनचे पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. बॉम्बे उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय देत राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्देशाला रद्द ठरवलेला आहे. या निर्णयामुळे अल्पसंख्याक संस्थांना त्यांच्या नियुक्तींना मान्यता आणि शलार्थ ID मिळवताना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकरणाचा थोडक्यात आढावा. विदर्भातील विविध अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांनी दाखल केलेल्या रीट याचिका क्रमांक 8174 2025 मध्ये राज्य शासनाच्या 28 मे 2025च्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते. या आदेशानुसार जिल्ह्यातील अतिरिक्त सरप्लस शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत नवीन नियुक्त्यांना मान्यता व शलार्थ ID देऊ नये असे निर्देश देण्यात आले होते. न्यायालयाने न्यायमूर्ती MS जावळकर आणि नंदेश S देशपांडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की अल्पसंख्याक संस्थांना भारतीय संविधान कलम 30(1) अंतर्गत स्वतंत्रपणे शैक्षणिक संस्था चालवण्याचा मूलभूत अधिकार आहे. राज्य शासनाला अशा संस्थांवर अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची सक्ती लादण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारची अट लावणे म्हणजे अप्रत्यक्षपणे नियुक्ती प्रक्रियेत हस्तक्षेप करणे होय, जे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे. न्यायालयाने पूर्वीच्या कानोसा सोसायटी आणि यंग बॉईज एज्युकेशन इंडस्ट्रियल सर्कल प्रकरणाचा आधार घेत हा निर्णय दिला. न्यायालयाचा अंतिम आदेश. न्यायालयाने खालील महत्त्वाचे आदेश दिले. 28 मे 2025 शिक्षण संचालकाचा आदेश रद्द क्वॅश करण्यात आला. अल्पसंख्याक संस्थांना अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची अट लावू नये. 4 एप्रिल 2025च्या शासन निर्णयानुसार केलेल्या नियुक्त्यांना मान्यता द्यावी. शलार्थ ID द्यावा. सर्व अनुषंगिक लाभ द्यावेत. निर्णयाचे परिणाम. या निर्णयामुळे राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता अशा संस्थांना स्वतंत्रपणे शिक्षकेतर कर्मचारी भरती करता येईल. शासकीय अटीची अनावश्यक अडथळा राहणार नाही. शलार्थ प्रणालीत कर्मचाऱ्यांची नोंदणी सुलभ होईल. निष्कर्ष. हा निर्णय अल्पसंख्याक संस्थेच्या स्वायत्ततेला बळकटी देणारा असून शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. राज्य शासनाच्या धोरणावरही ह्या निर्णयाचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. कोर्टाची प्रत पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा. 23 फेब्रुवारी 2026 महत्त्वपूर्ण जजमेंट. हे पूर्ण जजमेंटचं थोडक्यात आपण मराठीत स्पष्टीकरण बघितलेलं आहे. पूर्ण PDF अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.